एक गेम खेळूया. हां एक गुड टच आणि एक बॅड टच. हां मी तुम्हाला एक गुड टच सांगणार, बॅड टच सांगणार. हां तुम्ही मला नंतर सांगायचं की तो गुड टच आहे का बॅड टच आहे. हां. तू इथं उभी राहा. हे बघ. जेव्हा पण तुम्हाला कोणता पण माणूस असू दे, कोणती पण बाई असू दे, माझ्या व्यतिरिक्त इथे 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 टच करते तर तो काय असतो, बॅड टच. ऐकून, बॅड टच. कुणी जर आपल्याला फक्त असं असं करत असेल तो आहे बॅड टच, रॉंग. कुणी जर आपल्याला असं केलं तर तो आहे गुड टच. असं केलं तर आहे गुड टच. असं केलं तर आहे गुड टच. पण असं असं केलं तर आहे बॅड टच. तो बॅड टच आहे. सारखं आपल्या शरीरातल्या कुठल्याही ह्या भागाला कुणीही असू दे हात लावला तर तो काय आहे, बॅड टच. आणि नॉर्मली असं टॅप टॅप केलं तर तो आहे गुड टच. ओके. मग आता तू मला सांग. स्टार्ट कर. बॅड टच बॅड टच गुड टच गुड टच गुड टच बॅड टच. गुड. अशा पद्धतीने माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला कुणीही अशा पद्धतीने टच केलं तर ते काय असेल, बॅड Bad टच. आणि असं केलं तर गुड टच. मग जर असं काही झालं तर आपण काय करायचं, सगळ्यात आधी रॉंग बोलायचं, तिथेच थांबायचं आणि त्या जागेतून लांब निघून जायचं. त्या माणसापासून, त्या व्यक्तीपासून लांब जायचं. आणि जे कोणी तुमच्या जवळची व्यक्ती असेल, समजा मी असेल किंवा तुमचे चांगले टीचर असतील, त्यांना जाऊन सांगायचं की माझ्यासोबत असं असं झालं. किंवा घरी आल्यावर आधी मला सांगायचं की मला बॅड टच करत होते. मग ते कोणी पण असू दे, तुम्हाला धमकावलं, कोणाला सांगू नका, मम्मीला सांगू नका, असं काही बोललं तरी सुद्धा मला सांगायचं. ठीक आहे. कुणीही पण असू दे. तुला समजलं. गुड टच कोणता, उभी राहा. हे काय आहे, गुड टच बॅड टच. बॅड टच हे काय आहे, गुड Bad टच touch. बॅड टच हे काय आहे, Bad बॅड टच. हे काय आहे, गुड टच हे काय आहे, गुड टच गुड टच. गुड टच हे काय आहे, गुड टच. व्हेरी गुड. काहीही कुणीही तुम्हाला बॅड टच केलं तर तुम्ही कुणाला सांगणार आहे, बॅड टच. कुणाला सांगणार तुम्ही, मला सांगणार. ओके. ओके. काहीही झालं तर आधी येऊन मला सांगायचं. तुम्हाला जर कुणी धमकी पण दिली की मम्मीला सांगायचं नाही तरी तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. ठीक आहे. कुणी पण काही पण खायला दिलं तर खायचं का, नाही. नाही. कुणी म्हटलं मम्मी आली घ्यायला, पप्पा आले घ्यायला, जायचं का त्यांच्यासोबत, नाही. समजलं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मुलींना सांगणं अतिशय गरजेचं आहे. कारण हे जग खरंच चांगल्याचं नाही आहे. आपल्या मुलींना सेफ ठेवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजे. स्कूलमध्ये शिकवतात पण तरीही पॅरेंट्सने ह्या गोष्टी घरी येऊन सांगणं अतिशय गरजेचं आहे. मुलं खूप लवकर घाबरून जातात. जर कुणी त्यांना भीती घातली की हे सांग, मम्मीला सांगू नका, तुला असं करेल किंवा मम्मीला मारेल, अशा गोष्टींना मुलं घाबरतात. मग मुलांना जास्त करून तुमच्याकडे सेफ करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यांना सेफ फील करून द्या की काहीही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत, म्हणून काहीही झालं तरी आम्हाला सांगायचं. म्हणून मुलांना ह्या गोष्टी समजवणं खरंच गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तर मी माझ्या मुलींना शिकवल्या. तुम्ही देखील हा व्हिडिओ त्यांना शेअर करून किंवा दाखवून त्यांना ह्या गोष्टी समजवून सांगा किंवा तुम्ही ॲड करून सांगू शकतात. माझा हा व्हिडिओ पटला तर नक्कीच लाईक करा. आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं खरंच आपल्याकडून येतात. आपण मुलांना जे शिकू तेच मुलं शिकतात. आपण सगळ्यात आधी गुरु असतो मुलांचे. त्याच्यामुळे मुलांना शिकवताना आपली बाजू कशी त्यांच्यासमोर मांडायची हे खूप गरजेचं असतं. आणि मुलांना समजेल अशा भाषेत सांगायचं. मुलांना खूप गोष्टी आपण देतो, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, पण आपण मुलांसोबत प्रत्येक वेळेस नाही राहू शकत ना. म्हणून मुलांना अशा गोष्टी शिकवून त्यांना अलर्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि मुली जसं जसं मोठ्या होतील तसं तसं त्यांच्याजवळ सेफ्टी गोष्टी ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा पण आपल्या मुलांना अशी वेळ येईल तेव्हा ते अलर्ट राहतील आणि ह्या गोष्टी त्यांना माहीत राहतील. आणि हे खरंच आताच्या काळात खूप गरजेचं आहे. अक्षरशः 2-2 वर्षाच्या काय सोडा, 9 महिन्याच्या मुलांना लोक सोडत नाही. त्या मुलांना तर काय आपण सांगू शकत नाही. पण आपल्या मुलांना ज्या कळते आहेत त्या मुलींना आपण हे सगळं सांगणं खरंच गरजेचं आहे. फक्त मुलींच्या बाबतीत नाही तर मुलांच्या बाबतीत सुद्धा
सुद्धा हे जग खूप अनसेफ आहे. म्हणून आपण मुलांना सुद्धा ह्या गोष्टी खरं सांगितल्या पाहिजे. कारण गुड टच आणि बॅड टच जे आहे हे फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठी सुद्धा लागू होतं. कारण हे लोक मुलांना सुद्धा सोडत नाही. विपरीत बुद्धीचे लोक जे असतात तर राक्षस प्रवृत्तीचे, त्यांना माणूस कळत नाही. कारण तो मुलगा ह्या मुलगी एवढं सुद्धा बघणार नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण मुलांना सुद्धा तितक्याच आवर्जून सांगितल्या पाहिजे. माझे विचार पटले असतील तर तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब करू शकता. जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि मी नेहमीच तुमच्यापर्यंत चांगले मोटिवेशनल आणि चांगले व्हिडिओ आणण्याचा नक्कीच मनापासून प्रयत्न करेन. थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ बघितल्यासाठी.